वेलकम ऑल ऑफ यू. तर आज आपण जो कन्व्हर्टर आहे, जो इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये जो यूज केला जातो कन्व्हर्टर, त्या कन्व्हर्टरविषयी थोडंसं डिस्कशन करणार आहे. तर तुम्हाला दिसतंय हा आपला कन्व्हर्टर आहे. तर हा कन्व्हर्टर मोस्ट ऑफली व्होल्टेज कमी करण्यासाठी, म्हणजे जी बॅटरीचं व्होल्टेज असतं ते आपलं 72, 48, 48 व्होल्ट किंवा 72 व्होल्ट असतं. तर जे आपले बाकीचे जे ॲक्सेसरीज असतात इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये, ज्याच्यामध्ये लॅम्प आला, इंडिकेटर आले, परत आपले हॉर्न आला, रिव्हर फॉलो स्विच आला, हे जे वेगवेगळे दुसरे जे ॲप्लिकेशन्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स म्हणा किंवा इलेक्ट्रिकलचे लॅम्प ते आहेत, ते ऑपरेट करण्यासाठी आपल्याला 12 व्होल्ट लागतं. आणि आपली बॅटरी जी आहे ती असते आपली 48 व्होल्टची किंवा 72 व्होल्टची. मग त्यावेळेला आपल्याला 48 व्होल्ट किंवा 72 व्होल्टचं आपल्याला काय करावं लागतं, 12 व्होल्टमध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यासाठी हा कन्वर्टर यूज केला जातो. बघा, हे अशा पद्धतीचा कन्वर्टर आहे. तुम्ही इथं बघू शकता इनपुट व्होल्टेज आहे 36 व्होल्ट टू 72 व्होल्ट, म्हणजे ह्याला आपण 36 व्होल्ट तिथून ते 72 व्होल्टपर्यंत आपण सप्लाय देऊ शकतो. आणि त्यातनं आपल्याला आउटपुट किती मिळणार आहे, 12 व्होल्ट प्लस मायनस 5 व्होल्ट, 0.5 व्होल्ट. आणि हा मॅक्सिमम कुठंपर्यंत ऑपरेट होतो, 20 ॲम्पियरपर्यंत हा ऑपरेट होतो. ह्या ठिकाणी बघू शकता ह्या 3 वायरी आहेत. त्याच्यामध्ये जी ब्लॅक असते ती निगेटिव्ह म्हणून यूज केली जाते, जी रेड आहे ती हाय व्होल्टेज, आणि जी आपली येल्लो कलरची दिसायला लागले पिवळ्या कलरची ती आहे आपली लो व्होल्टेज. आता हाय व्होल्टेज रेड कलर ह्याच्यामध्ये जोडलेला फ्यूज कशासाठी, समजा एखादी सर्ज आली म्हणजे हाय व्होल्टेज आलं तर त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी, किंवा हाय करंट आला तर त्यापासून प्रोटेक्शनसाठी हा फ्यूज यूज केलेला आहे. तर हाय व्होल्टेज बघा किती आपलं मॅक्सिमम 72 व्होल्ट, 72 व्होल्ट, आणि लो व्होल्टेज आहे आपलं जे आहे 12 व्होल्टचं. आणि ही जी ब्लॅक कलरची आहे, काळ्या कलरची जी वायर आहे ती निगेटिव्ह म्हणून, म्हणजे दोन्ही साईडला हाय व्होल्टेज साईडला पण हीच यूज केली जाते, आणि लो व्होल्टेज साईडला पण हीच यूज केली जाते. आता तुम्ही म्हणशील सर हा तर डब्बा दिसतोय, ह्याच्या आतमधलं आपल्याला कसं दिसणार, काय असणार आहे नेमकं. तर हे आतमध्ये अशा पद्धतीचं सर्किट असतं. ह्यामध्ये बघू शकता, ह्यामध्ये एक इंडक्टर आहे, हे स्विचेस म्हणून मॉस्फेट किंवा FET, IGBT ह्याचा यूज केला जातो. हे कपॅसिटर्स आहेत. आणि इथं आपला हा IC आहे, कंट्रोलर IC. हा स्विचिंग फ्रिक्वेन्सी जनरेट करायचं काम करतो, मोस्ट ऑफली पल्सेस जनरेट करायचं काम करतो त्यासाठी. मग तुम्ही म्हणशाल सर हे कपॅसिटर व्हॅल्यू दिसतात, इंडक्टरच्या व्हॅल्यू दिसतात, इथं 2 स्विचेस यूज केलेले आहेत, म्हणजे मॉस्फेट किंवा IGBT. तर हे ह्याचा कसं ठरतं बाबा, ह्या इंडक्टरची व्हॅल्यू कशी ठरते, ह्या कपॅसिटरची व्हॅल्यू कशी ठरते. हे ठरते आपल्याला किती आउटपुट व्होल्टेज पाहिजे, कळते आपण किती इनपुट देणार आहे आणि आपल्याला किती आउटपुट पाहिजे, ह्याच्यावर ह्या इंडक्टर आणि कपॅसिटरची व्हॅल्यू आपल्याला ठरते. तर ही व्हॅल्यू कशी फाइंड करायची आहे, बरोबर ना, कारण की आपण मनाला येईल तशी व्हॅल्यू घेऊ शकत नाही. तर ही कशी फाइंड करायची ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ह्याला टेक्निकल भाषेमध्ये बक कन्व्हर्टर म्हणतात. बक एक असतो बक कन्व्हर्टर, दुसरा असतो बूस्ट कन्व्हर्टर. बक म्हणजे काय करतो, व्होल्टेज कमी करतो. बूस्ट म्हणजे काय करतो, व्होल्टेज तो जास्त करतो. ओके, काय काय तिसरा पण कन्व्हर्टर असतो जो असतो बक बूस्ट, म्हणजे जो व्होल्टेज कमी पण करतो जास्त पण करतो. हे मोस्ट ऑफली इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटमध्ये यूज केले जातात. आणि आपण इलेक्ट्रिकल भाषेमध्ये व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी यूज करतो ट्रान्सफॉर्मरचा, स्टेप अप अँड स्टेप डाऊन. हे आहे आपला कन्व्हर्टर. ह्याच्याबद्दलची डिटेल, म्हणजे हा कशा पद्धतीने डिझाईन केला जातो, कशा पद्धतीने इंडक्टर कपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड केली जाते, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून जाईल. ओके, थँक्यू सो मच.